तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही लास्ट व्हिडिओ जसा बघितला असाल तर आपण एक अनबॉक्सिंग केली होती DJI ॲक्शन कॅमेराची, DJI ॲक्शन कॅमेरा 5 प्रोची. तर आता त्या कॅमेरासाठी मी माईक मागवलेला आहे जो की आहे DJIचाच. तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये एक माईक आहे, तो DJIचाच आहे, DJI माईक मिनी म्हणून. तर हा मी माईक मागवलेला आहे मोटो व्लॉगिंगसाठी. तर आता आपण बघूया बॉक्समध्ये काय काय मला आपल्याला भेटलेलं आहे. तर हा आहे DJI माईक मिनीचा बॉक्स. तर बॉक्स ऑलरेडी मी अनबॉक्सिंग करून ठेवलेला आहे. तर या बॉक्समध्ये जवळ आपल्याला टोटल 10 प्रकारचे वस्तू मिळतात. ही मॅन्युअल बुक. त्याच्यानंतर हा आहे मेन केस. तर तर या केसमध्ये 2 माईक आणि रिसिव्हर असतात. हे तुम्ही कॅरी करू शकतात. आणि हा नुसता केस नाही, तर हा ॲक्च्युली पॉवर बँकसुद्धा आहे. तर हे चार्जिंगचं सुद्धा काम करतो. ॲज अ पॉवर बँक म्हणून हा यूज होतो. तर ऑन द गो तुम्ही माईक जर तुम्ही यूज करून ह्याच्यात ठेवाल तर तो ॲटलिस्ट चार्ज तरी होईल. आणि हा जो आहे हा रिसिव्हर आहे. तर ह्याला तुम्ही हा जो ॲडॅप्टर आहे हा कनेक्ट करून फोनला किंवा तुमचा जो कॅमेरा आहे DSLR कॅमेरा, तर त्याला तुम्ही यूज करू शकतात. तर सध्या या बॉक्समध्ये मला जो ॲडॅप्टर मिळाला आहे तर हा टाईप सी वाला आहे. जर आयफोन तुमचा जर लाईटनिंग ॲडॅप्टर असेल तर तो तुम्हाला सेपरेट घ्यावा लागेल. तर याच्यासोबत जो येतो हा टाईप सी वाला येतो ॲडॅप्टर. तर हा जो आहे तो ह्याला आपलं कनेक्ट करून आपण फोनला यूज करू शकतो. त्याच्यानंतर ही केबल मिळते कॅमेरासाठी यूज करायला. आणि हा चार्जिंग केबल मिळते. तर ही USB टू टाईप सी केबल आहे. आणि हा DJIचा माईक मिनी. हा खूप हलका कॅमेरा आहे. लिटरली काहीतरी 10 ग्रॅम वजन आहे याचं. तर ह्याला मॅग्नेटसुद्धा आहे मागे, प्लस क्लिपसुद्धा आपण करू शकतात. आणि हे जे आहे हे विंडस्क्रीन मिळतात या माईकला अटॅच करायला. तर असे मी 2 माईकवाले मागवलेला आहे. तर एक माईक मी आता जो आहे तो यूज करतो आहे. तर आता मी जी सेटिंग यूज केलेली आहे माईकची ती आहे -12 आणि नॉईस कॅन्सलेशन जो आहे तो मी हायवरती ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि हा जो रिसिव्हर आहे हा फक्त तुम्ही फोनला अगर यूज करायचा आहे तर करू शकतात. अदरवाईज हा जो माईक आहे तर तुम्ही DJI ॲक्शन कॅम किंवा DJIचं कुठला वेगळा प्रोडक्ट वापरतायत तर त्याला हा डायरेक्ट कनेक्ट होतो. तर त्या रिसिव्हरची तुम्हाला गरज नाही लागणार त्याच्यासाठी. त्याची गरज फोनसाठी किंवा DSLR कॅमेरा आहे त्याच्यासाठीच लागेल. तर ठीक आहे. आता आपण चेक करूया आपल्या हेल्मेटमध्ये लावून की कसा व्हॉईस येतो आहे ते. 2 hours later. तर काही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मोटो व्लॉगमध्ये. तर आता जी माईकची सेटिंग केलेली आहे, ॲक्च्युली आता माईकची सेटिंग काहीच केलेलं नाही आहे. आता जो गेन आहे तो 0 आहे. आणि जे नॉईस कॅन्सल आहे आणि जे नॉईस कॅन्सलेशन जे आहे ते पण ऑफ केलेलं आहे. ठीक आहे. आणि आता बाईक मी थांबवलेली आहे. तर एकदा तुम्हाला बाईक दाखवून देतो मी कुठली बाईक यूज करतो आहे. बघा ही आपली बाईक आहे. ही आहे 2009ची माझी पहिली बाईक आहे, यामा फेझर. तर अजूनही मी हीच यूज करतो आहे. ऑलमोस्ट 15 वर्षांपेक्षा जास्त झालेली आहे. आणि आता रिसेंटली मी जेव्हा महाकुंभ होतं प्रयागराजला तेव्हा हीच बाईक घेऊन गेलेलो होतो विथ पिलियन. आणि अशी बाईकनी काही धोका नाही दिला, एकदम आरामात जाऊन आली, काहीच प्रॉब्लेम नाही आली, खूप मजा आली.
त्या राईडला. पण तेव्हा कसं आपला कॅमेरा सेटअप व्लॉगिंग सेटअप नव्हता म्हणून काही व्हिडिओज काढता नाही आले. आणि त्यानंतर ॲक्च्युली या बाईकनंतर 2 बाईक्स आल्या. रॉयल एनफिल्डची बुलेट घेतलेली होती, ती पण वापरली, ती सेल केली. आणि जी तिसरी बाईक आहे आता आहे माझ्याकडे, ती R1 आहे. 350cc नंतर डायरेक्ट 1000cc वरती जंप घेतली. तर ठीक आहे, आता आपण चालत राईड करत करत बोलूया. तर ठीक आहे, आता माईकची काही सेटिंग केलेली नाही आहे. गेन आहे 0वरती आहे आणि नॉईस कॅन्सलन्ससुद्धा ऑफ आहे. आता बघूया विंड नॉईस कसा येतो आहे. आणि हेल्मेटचं जे वायझर आहे ते सुद्धा ओपन आहे आता. आता बघूया किती क्लिअर जो आहे व्हॉइस कॅप्चर होतो आहे. स्पीड आहे 30-40. थोडी स्पीड वाढून बघूया. हा कसा ओपन रोड आहे, हवा पण बरीच चाललेली आहे. आता आपण हेल्मेटचं जे वायझर आहे ते मी बंद करतो आहे. आता बघूया आवाज जो आहे तो कसा येतो. ओके, तर आता हेल्मेटचं जे वायझर आहे ते बंद केलेलं आहे. तर आता बघा, चेक करा. तर आता चेक करूया आवाज जो आहे तो कसा येतो आहे. दोन्ही बाजूनी ओपन रोड आहे, हवा पण बरीच लागते आहे. तर आता मला काहीच अंदाज नाही आहे की आवाज कसा येतो आहे तो. ठीक आहे, तर आय होप एवढं जज करण्यासाठी इनफ होईल. तर आता आपण माईकची सेटिंग चेंज करूया. गेन जो आहे तो आपण -1 मिनटं सेटिंग चेंज करूया आधी. ओके गायस, तर आता आपण सेटिंग चेंज केलेली आहे माईकची. आता जे आपण जो गेन आहे तो -12 केलेला आहे. आणि नॉईस कॅन्सलेशन आहे ते लोवरती आहे. लो आणि हाय 2 ऑप्शन असतात नॉईस कॅन्सलेशनमध्ये, तर ते आपण लोवरती ठेवलं आहे. तर आता चेक करूया की विंड नॉईस कसा येतो आहे. तर वायझर मी आता ओपन करतो. तर वायझर मी आता हेल्मेटचा ओपन केलेला आहे. स्पीड आपली डिस्प्लेवर तुम्ही चेक करू शकतात. 40-50. हवा तर भरपूर लागते आहे. तर आता मी हेल्मेटचा वायझर बंद करतो. तर हेल्मेटचं जे वायझर आहे ते बंद केलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की व्हॉईसची क्लिअरिटी जी कशी येते. तर गेन जो आहे तुम्ही 0 to -12 पर्यंत करू शकतात. तर मी जास्त काही चेक नाही करणार, कारण मला वाटते -12 जे आहे ते कदाचित परफेक्ट वर्क करेल. आणि नॉईस कॅन्सलेशन आहे तर सध्या मी आता लोवरती केलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक हायचा पण ऑप्शन आहे, तर तो सुद्धा आपण बघूया चेक करून. आणि माझं जे हेल्मेट आहे ते सुद्धा खूप जुनं हेल्मेट आहे, त्याला काही चीन कर्टन वगैरे नाही आहे. तर ॲक्च्युली नॉईस कॅन्सलेशन जर व्हॉईस चांगली क्लिअर हवी आहे
तर चांगलं हेल्मेट हवं लागते, चीन कर्टन हवा लागतो. आतमध्ये हेल्मेटच्या आत विंड नॉईज खूप कमी हवा लागते. आपण त्या ह्याच्या सिनारिओमध्ये हे खूप उलटं आहे. माझं हेल्मेट खूप जुनं हेल्मेट आहे, जशी माझी बाईक तुम्ही बघितली असाल. तर हेल्मेटसुद्धा जुनं आहे आणि हे मॉड्युलर हेल्मेट आहे. तर मॉड्युलर हेल्मेटमध्ये तसं पण विंड येण्याची शक्यता जास्त असते. तर आता बघूया, आपण चेक केल्यावरच माहिती पडेल की आवाज जो आहे तो कसा येतो आहे. तर जी मी तिसरी बाईक घेतली ती डायरेक्ट R1 घेतली. 350cc नंतर डायरेक्ट 1000cc जंप केली. तर तिला पण झाली बरीच वर्ष घेऊन, जवळजवळ मला वाटते 6-7 वर्ष झाली आहे. पण मी काय जास्त त्याच्यावरती व्हिडिओज किंवा व्लॉग वगैरे केले नाही. हालाकी कॅमेरेसुद्धा होते, ॲक्शन कॅम माझ्याकडे, पण ती ॲक्च्युली असं यूट्यूब व्हिडिओसाठी नव्हती घेतलेली होती. ती आपली एक ड्रीम बाईक होती. R1 जो जुना मॉडल आहे, जे फक्त 80-90sचे असतील त्यांना समजेल की तो जो लुक होता तो खूप भारी होता. आणि यस, बाईकसुद्धा आपल्याला आता चेंज करायची आहे. सध्या GSTचं सीन चालू आहे. GSTचं सुद्धा सीन चालू आहे आणि ते E20 पेट्रोलचं जे काय नवीन आलेलं आहे ते. तर आता असं झालं की जुन्या गाड्या आणि नवीन गाड्यांचा सीन असा आहे की त्यांना एवढे सेन्सर दिले आहेत की कधी काही होईल रोडवर तेही सांगू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून न्यू बाईक घ्यावी लागेल. ॲक्च्युली एक कारण हे पण आहे, मी अजून अपग्रेड नाही केली. कारण न्यू बाईक्सला एवढं सेन्सर आणि तामझाम आहे की जर काय हायवेला झालं तर काय लोकल रायडर पण लोकल जे मेकॅनिक असतात तर ते पण ते हेल्प नाही करू शकत. तर सगळं तुम्हाला RSA करायचे आणि टो करायला लागते गाडी. तर बघूया, आता 1, 2, 3 बाईक्स तर झाल्यात आपल्या. आता एक चौथी बाईक घ्यावी तर लागेल. तसं या बाईकमध्ये तर काय प्रॉब्लेम नाही. या बाईकनी खूप साथ दिली माझी. प्रयागराजला मी पिलियन घेऊन गेलो होतो सोबत, तरी काही प्रॉब्लेम दिली नाही. आणि कसं आहे, हायवेला पण जेवढी आपल्याला पॉवर लागते तेवढी इनफ पॉवर मिळते. माहीत आहेत ना, आपले जे रोड्स आहेत ते तसं पण जास्त स्पीडसाठी नाही बनलेले आहेत. आणि ही पब्लिक कोण कसं टर्न मारते, सिग्नलचं द्यायचं काय आत्ता पत्ता काय नसतो यांचा. कोण कधी राईट घेईल, कोण कधी लेफ्ट घेईल, काही सांगू नाही शकत आपण. ते सगळं आपल्याला जज करायचं आहे की बाबा हा राईटला जाणार आहे, हा लेफ्टला जाणार आहे. तर त्यामुळे मी घेतली तरी हेवी CCची नाही घेणार, एक मिडल CC मधलीच घेणार आहे. आता सध्या टॉपिक आपला माईक बच्चा आहे, तर नुसतंच व्हिडिओ हा लेंदी होईल. तर आपण जी सेटिंग आहे ह्याची जो -12 आहे आणि जो नॉईस कॅन्सलेशन जे मी लोवरती केलेलं आहे, तर ते आपण हायवरती करून एकदा चेक करूया. तर गाईज, आता सेटिंग चेंज केलेली आहे. तर आता लोवरून नॉईस कॅन्सलेशन हायवरती टाकलेलं आहे आणि गेन जो आहे तो -12 वरती आहे. आणि हेल्मेटचं वायझर आहे ते मी ओपन केलेलं आहे.
तर आता तुम्ही चेक करू शकतात की आवाज जो आहे जो कसा येतो आहे. ओके गाईज, तर आता हेल्मेट आहे ते मी हेल्मेटचं वायझर आहे ते बंद करतो. तर आता तुम्ही चेक करू शकतात की आवाज जो आहे तो कसा येतो आहे. गेन जो आहे सेम -12 आणि नॉईस कॅन्सलेशन जे आहे ते मी हायवर ठेवलेलं आहे. बघा दोन्ही साईडला ओपन रोड आहे, बाईक बऱ्यापैकी पळवतो आहे. तर गाईस पुन्हा मी आता सेटिंग चेंज केलेली आहे. गेन जो आहे -12 आणि नॉईस कॅन्सलेशन जे आहे ते लोवरती ठेवलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की पाऊससुद्धा चालू झालेला आहे. तर जो वायरलेस माईक आहे त्याचा हा एक बेनिफिट आहे, तो कॅमेरा जो आहे हा पूर्ण वॉटरप्रूफ आहे. पण माईक जो आहे तो ॲक्च्युली तो वॉटरप्रूफ नाही आहे. तर त्याच्यासाठी पण एक जुगाड आहे, ते मी तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला दिसतच असेल की आता पाऊस चालू आहे. तर जो माईक जो आहे तो खूपच छोटा आहे, तर तो तुम्ही जे एक सीलपॅक पिशवी येते छोटी, तर त्यामध्ये तुम्ही टाकून यूज करू शकता. तर तो माईक जो आहे तो सेफ राहील. तर सध्या मी अजून लावलेली नाही आहे ती, पण समजा एकदम तुम्ही लाँग राईडवरती आहात आणि एक्स्ट्रीम पाऊस असेल तर तेव्हा तुम्ही ती यूज करू शकता. ते इथून गेलेले ना. तर काय एकंदरीत कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा.